नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याने उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. त्यातच विधानसभेतील संख्याबळ पाहता या 9 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या वाटेला येत आहेत. तर 2 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला, तर 1 जागा अजित पवार यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येत आहे. तर 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा येत आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त होत असल्यानेही जागा रिक्त होत आहे. त्यामुळे सर्वांच्या त्याकडे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढणार असतील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे यांच्या सेनेला ही जागा सोडण्यास तयार आहेत. मात्र ठाकरे लढणार नसतील तर या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. दुसरीकडे या जागेवर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून इच्छुकांची चाचणीपाणी केली जात आहे. त्यामध्ये विधान परिषदेच्या या एकमेव जागेसाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्ता सुषमा अंधारे, माजी आमदार वैभव नाईक, युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या 4 नेत्यांपैकी एकाला ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्यातच आता विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळेच आता आघाडीकडून भेटीगाठी व भर दिला जात आहे. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार का यावरून सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नसतील तर ती जागा काँग्रेसला सोडावी या मागणीवर काँग्रेस ठाम असून त्यासाठीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली. तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरेंची भेट घेतली आहे. या बैठकीत काय रणनीती ठरविण्यात आली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.